मी ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण एकमेकांकडे अजिबात बघायचं नाहीये. किती वेळा एकमेकांसमोर आलो तरी अजिबात एकमेकांना ओळख दाखवायची नाही. कळतंय ना तुला? ओह नाही नाही नाही, मला नकोय. थँक्यू सो मच. काय ग, कोणाचा फोन होता? ऐकू येत नव्हतं ना. ते नाही का इन्शुरन्स वाले सतत फोन करतात, त्यांचाच फोन होता. या कंपनी वाल्यांचे नंबर ना आधी ब्लॉक करून टाक. येत नाही का तुला करता? आणि इकडे मी करून देते. नाही नाही नाही, करते, लगेच करते ब्लॉक. हल्ली या कंपनी वाल्यांचा इतका त्रास वाढलाय ना की काही विचारू नकोस. माझ्या आईला मी एक फोन घेऊन दिला होता. पूर्वी या कंपनी वाल्यांचे फोन यायचे ना ते तासनतास त्याच्याशी गप्पाच मारे. आणि आता वैतागली, फोन सरळ बंदच करून टाकते. आणि मी फोन केला तर हिचा आपला फोन बंदच. आणि मी तरी कोणाला फोन करणार? माझं कुठे लग्न झालंय तासनतास कोणाची गप्पा मारायला. नंदिनी मॅडम, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये लग्न करायला बंदी आहे, प्रेम करायला नाही. प्रेम करा, अफेअर करा आणि मारा ना गप्पा, काय हव्या असतील त्या फोनवर. रजनी मॅडम, गप्पा मारायच्या ऐवजी जरा काम करा. नवरे, एक तर मी वेळेवर येते, त्यामुळे माझं काम व्यवस्थित चालू आहे. डोंट वरी. काय हो आदिती मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ऑफिसला आल्यानंतर फोन सायलेंट वर ठेवा म्हणून. नाही सॉरी, परत असं नाही होणार. किती दिवसांनी आज घरात शांतता आहे. आधीपासून खाईन खाईन म्हणते. 1 2 3. शोभा, हा ना, हा ना. ठीक आहे, शनिवारी आपल्याला सगळ्यांना विरारला जायचंय. शनिवारी? हो, वास्तुपूजा करायची आहे. मी एकाला सांगून ठेवलंय, तो तिकडे सगळी साफसफाई करणार आहे. हो अण्णा, पण एवढं सगळं अचानक कसं काय? म्हणजे मी एकटीच. गुरुजी भेटले होते, ते म्हणाले की शनिवार नंतर पुन्हा दसऱ्यापर्यंत पूजेचा मुहूर्त नाहीये. त्याआधीच जर या घराची उरलेली रक्कम आली तर आपल्याला पितृपक्षातच जावं लागेल, जे चांगलं नाही म्हणतात. म्हणून मग त्यानं म्हटलं की पूजेचं सगळं सामान तुम्हीच आणा आणि वास्तुशांत करून टाका. वास्तुशांत? अण्णा, हो एवढी मोठी पूजा आहे ती, म्हणजे नैवेद्य करायचा आहे, पूजेचा प्रसाद आहे, मी एकटी कसं सगळं? त्याची काही गरज नाही. आपल्याला फक्त पंचामृत आणि प्रसादाचा शिरा करून न्यायचा आहे, बाकी कशाची गरज नाही. अय्या, अशी कशी गरज नाही? आपल्या नवीन घरातलं पहिलं मोठं कार्य आहे ते अण्णा. शिबाई, एवढं पहिलं कार्य आहे, पण नवीन दागिने नाहीत, नवीन कपडे नाहीत. ते दागिन्यांचं जाऊ देत, पण नवीन कपडे तरी, हा म्हणजे नवीन साडी तरी घ्यायलाच हवी ना अण्णा. मग नाही, तुम्ही काळजी करू नका, मी घेईन ना ती माझ्यासाठी नवीन. अगं बाई, यांना सुद्धा रजा टाकायला सांगायला हवी नाही. आणि आई बाबांचं काय होतं ना, सांगितलंच नाही मी त्यांना. कसं जमणार? माझ्या घरचं पहिलं मोठं कार्य म्हणजे त्यांनी तर यायला. मी सांगितलंय त्यांना, ते येणार आहे. अय्या हो, हे बरं झालं बाई. अय्या अण्णा, पण जय आणि अदितीचं काय? नाही म्हणजे त्यांना जमणार आहे का हे? नवीन नोकरी ना त्यांची, त्यांना सुट्टी मिळायला हवी.
व्हेरी गुड. तुम्ही निर्णय घेतलात हे फार बरं झालं. नाही, एक वेळेला आपण चुकीचा निर्णय घेतला तर आपण आपली चूक सुधारू शकतो, पण निर्णयच न घेता येणं त्यात फार मोठी रिस्क आहे. 25,000 सॅलरी तुम्हाला मी देईन. तुमच्या परफॉर्मन्सवर तुमचं इन्क्रीमेंट ठरेल. इज इट ओके? ओके सर. कंपनीची ग्रोथ दरवर्षी 20% व्हावी असं माझं तरी मत आहे. सो दॅट प्रत्येकाला त्याच्या हक्काचे इन्क्रीमेंट देताना मलाही आनंद वाटेल. येस, कम इन. सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स तुला माहिती आहेतच, तरी पुन्हा एकदा वाचून घे आणि मग सही कर. तुमचं लग्न नाही ना झालं? पाहिलं तिकडे लग्नाबद्दल प्रत्येकाच्या मनात केवढी भीती आहे. प्रत्येकाला माहिती आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा प्रत्येक जण विचारतोय लग्न नाही ना झालं तुमचं? हा? नाही, तुमचं लग्न झालेलं नाहीये हे ऐकून फार बरं वाटलं. चल, पेपर साईन कर आणि कामाला सुरुवात कर. नवरे, आपल्या सगळ्या स्टाफची त्यांची ओळख करून द्या आणि त्यांना त्यांचं क्युबिकल दाखवा. ठीक आहे सर, या. या जुई मॅडम, हे जयराम खानोलकर. यांना नमस्कार केलास तरी चालेल. नमस्ते. बस बस, काम कर. या. अरे अमित, या या अमित सर या. अहो, नवीन एम्प्लॉई आहेत. ओह रिअली? सॉरी, विसरलोच मी. आज स्वतःहून नाही आलात ओळख करून घ्यायला? मायसेल्फ अमित. हॅलो. लगेच हात नाही मिळवलात? हॅलो. आज कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच विदाऊट इंटरव्ह्यू जॉब ऑफर झालाय. विदाऊट एक्सपिरियन्स यांना सिलेक्ट केलं गेलंय. नक्कीच हे हुशार असणार. नाही म्हणजे काहीतरी वेगळं असणार ना यांच्याकडे. एनिवे, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. एकत्र काम करूयात, मजा येईल. या या नंदिनी वळसंकर. नमस्कार. नमस्कार. भारतातल्या टूर्स सांभाळतात. आणि हे जयराम खानोलकर. खानोलकर? कुलदैवत कुठलं? महालक्ष्मी. महालक्ष्मी. आदितीचं पण तेच कुलदैवत आहे हो ना का आदिती? कुलदैवत महालक्ष्मी. हा. घरी कोण कोण असतं? अण्णा, दादा. हा, म्हणजे शेंडेफळ, घरात लाडका. हो. आणि शिवाय एकत्र कुटुंब. वा, उत्तम आहे. हल्ली कुठे असतात एकत्र कुटुंब? सगळ्यांना आपला वेगवेगळा संसार थाटायचा असतो. चांगलं आहे. पण नंदिनी मॅडम, ते आपल्या ऑफिस मध्ये आले, तुमच्या घरी नाही आलेले. सॉरी हा, राग नाही ना आला खूप प्रश्न विचारले म्हणून. आणि तसंही नवरे, हे ऑफिस म्हणजे माझं घरच आहे की. हो, तेही खरंच आहे म्हणा. बसा बसा. भेटू. चालू द्या, चालू द्या. बसा. या
ह्या तिलोत्तमा मॅडम फॉरेन टूर सांभाळतात. हॅलो. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन, स्वतःच्या मेरिटवर सिलेक्ट झालात तुम्ही. चांगलं वाटलं. ए सारिका मॅडम या 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 सारिका मॅडम टूर ऑपरेटर आहेत. नमस्कार. सारिका मॅडम हे जयराम खानोलकर. जयराम, तुमच्या नावातच किती पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगते, जयराम ह्या तुमच्या नावामध्ये अक्षर किती? 6. आणि 6 म्हटल्यानंतर अजून 4 ओळखी करून द्यायचे आहेत. भेटूच. बाय. या हे अरविंद कदम. अरे नमस्कार. नमस्कार. आमचे फायनान्स मॅनेजर, अकाउंट सांभाळतात. नमस्कार. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुझं स्वागत. थँक्यू. कुठे राहतोस तू? इथे गिरगावातच. अरे म्हणजे जवळच की. मी कुठे राहतो विचार? अंबरनाथ. हो. इथे कसं येतो ना माझं मलाच माहित. म्हणजे 6:54 ट्रेन चुकली तर डायरेक्ट 7:17. एवढी गर्दी असते ना, तुला सांगतो. त्या गर्दीतून वाट काढत काढत इथे वेळेवर पोहोचणं अशक्यच होऊन जातो. तुझं बरं आहे, तू गिरगावातच राहतोस. कसा येतोस तू? बस. बस नाही का? छान छान, मस्त काम कर. आणि काय अडचण आली तर आम्ही सगळे आहोतच मदतीला, काय नाही का? येस राईट. या या पुढे या 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 रजनी मॅडम कॉर्पोरेट सेल्स सांभाळतात. हे माझ्याकडून आलेले नाहीयेत. ओ रिअली? त्यांच्याशी बोलू जरा. हो बोला. थँक्यू. तुमचं नाव? जयराम. जयराम. जय. हॅलो जय, मी रजनी. आता काय, भेट होतच राहील, ओळखही होईल. बघूया. हात सोडा ना आता. बसा. या. या आदिती मॅडम आता नवीनच जॉईन झाले. हे जयराम खानोलकर. हॅलो. या. आता तुम्हाला तुमची जागा दाखवतो. म्हणजे बसायची जागा दाखवतो तुम्हाला. या या. हे तुमची बसायची जागा. तांगडेला सांगितलंय मी, तो फाईल घेऊन इथं आणून ठेवेलच. तांगडे, हो तांगडे, या. यांच्या सगळ्या फाईल्स इथं टेबलवर आणून ठेवा. हा तांगडे. हॅलो. तुम्हाला जर काही फोटोकॉपी काढायची असेल तर त्याचं मशीन कुठे आहे हे हा तुम्हाला सांगेल. परत आपल्या ऑफिसचं कॅन्टीन कुठे आहे याची सगळी माहिती हा तुम्हाला देईल. दौरे साहेब म्हणजे देव माणूस. ह्यांच्याशिवाय या ऑफिस मधलं पानही हालत नाही. ऑफिस साहेब ऐका नाही, तगडी कॉम्पिटिशन तुम्हाला. हा अहो रागाव नका साहेब, रागाव नका साहेब. हा ऑफिस मध्ये काम करायचं तर मस्त मजा करत काम करायचं नाही. हा मिळून मिसळून काम करायचं नाही. तांगडे आपलं काम करा. तांगडे आता तुम्ही तुमची कामं करा. निघा निघा. हे काय तुम्ही सगळ्यांची ओळख करून दिली, तुम्ही माझी ओळख करून दिली नाही.
नाही चुकलंच माझं. ह्या देवयानी टूर ऑपरेटर आहेत. अच्छा. ए तू माझ्या बरोबर टूर वरती यायचं हा? मस्त धमाल करू आपण. इथे जी प्रिया होती ना ती आणि मी मस्त धमाल करायचो. देवयानी मॅडम आता कुठे याला टूरला घेऊन चाललाय? अहो त्यांना त्यांची ऑफिसची कामं करू देत ना. या या बसा, आपण कामं करा. ठीक आहे, हा टूर वरती यायचं हा माझ्या बरोबर. चांगडे तुमची ओळख करून देतो. हे जयराम खानोलकर. हाय जय, आय एम नैना. हाय. ऑनलाईन हा म्हणजे कायम ऑनलाईन असते म्हणून. हे बघ, तुला कोणाकडेही मदत मागायची असेल तरी माग, पण यांच्याकडे जाऊ नकोस. नवरे काका सॉलिड बिझी असतात. आणि माझा एक्सटेन्शन नंबर 121 आहे, पाठ करून ठेव. बाय. तुम्ही बसा, मी आलो. चला चला, वड्या आणल्यात मी केलेल्या अळू वड्या. मला एकच दे. फार ऑइली नाही ना. तिलोत्तमा, आता तेलात तळल्यावर ऑइलीच असणार ना. पण तुम्ही मागच्या वेळेला घोडाचा शिरा आणला होता ना, तो कधी आणणार परत? पुढच्या वेळेस नक्की नक्की आणा, लवकर आणा. थँक्यू. वड्या ना अगदी तुमच्यासारख्या धष्टपुष्ट झाल्यात. आय मीन मस्त झालंय तो. नाही पण छान झालं वड्या. पण तुम्ही मला रेसिपी देणार होता त्याची. अहो नेहा आणि निनंद कधीपासूनची माझ्या मागे लागले की बाबा आम्हाला अळूवडे बनवून द्या. आता माझ्याशिवाय त्यांना कोण बनवून देणार मला सांगा तुम्ही. अहो तुम्ही कशाला द्यायला हवं बनवून? मी देईन की करून. नाही पण कधीतरी मला बनवून द्यावी लागणार ना त्यांना. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज मला रेसिपी लिहून द्या. बरं देते. रेसिपी लिहून दिली नाही ना तुम्हाला मी ऑफिस मधून बाहेर सोडणार नाही, सांगून ठेवतो. अहो काय देते. अजून एक घेऊ. थँक्यू. आदिती अळूवडी नको, थँक्यू. अगं थँक्यू काय, घे. काम करता करता खाल्लेलं चालतं. त्यांचं नको टेन्शन घेऊ. त्यांना माहिती मी असं काय काय आणत असते. घे. थँक्यू. बस एकच. अळूवडी. थँक्यू. ओके ना? हो. थँक्यू. वेलकम. एवढ्याही कामात बुडून नको जाऊस, की आजूबाजूला काय चाललंय याचं भानही राहणार नाही.
एवढी जळतीयस बिचारीवर? किती साधी आहे ती. साधी दिसणारी माणसंच ना जास्त डेंजरस असतात. पण तू काय एवढी जुईची बाजू घेतोयस? विचार काय? विचार चांगला नसेल तर जय ओ सॉरी, सिक्रेट मेसेजेस चाललेत का?